युगायुगांची नाती हळव्या या रेशीम गाठी जरी साथ सप्त जन्मांची निशब्द तरी पण प्रीती अंतरिया ओढ आहे तरी का हुरहुरते स्पंदन मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन हे कसे अनोखे बंधन हे कसे अनोखे बंधन ही तात वादळे किती खरी बेभान संचार त्यांचा तिरी होती अशी परी ती वेळ का खुळी नियतीत गुंतते का प्रीत कोवळी अंतरिया ओढ आहे तरी का हुरहुरते स्पंदन मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन हे कसे अनोखे बंधन हे कसे अनोखे बंधन. गडबड आहे, सगळी गडबड आहे. एक्झॅक्टली गडबडच आहे. अहो खरंच फार मोठी गडबड आहे. पण आता तुम्ही मला ओळखलंय, मी ललनाचा नवरा आहे. तो माझा नवरा नाहीये हे त्यांनी प्रूफ केलंय ललना. खोटे पुरावे आहेत ते. तू ना फार बोलतेस पण प्रूफ काहीच करू शकत नाहीस. स्वतःला राजांची बायको म्हणून घेणाऱ्या ललनाचा डाव आपल्या श्रीने चांगलाच उधळून लावला. खरंय. आणि आपण ज्याला गावगुंड म्हणत होतो त्या आनंदने आपल्याला या कमी मदत केली. राग नाकाच्या शेंड्यावर बसलाय. नाही बसणार. मी असताना तुम्ही ललनाची काळजी करताय. तिने माझ्या लग्नात मोडता घालायचा प्रयत्न केलाय. नेमका काय प्रकार आहे हा? राजश्री, अगं मी तुला कॉल करून सगळी कल्पना दिली होती. आता तू केवढं ऐकलेस आणि केवढं नाही ऐकलेस हे मला ठाऊक नाही, पण एकूण जाणवलं की आपल्या दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन झाले आणि गैरसमजही झाला. तुमच्याकडून मी आलो ना त्यानंतर. नमस्कार, मी देवव्रत देसाई, ललनाचा बाबा. बसा. नो थँक्स. तुम्ही कुठून आत्ताच बाहेरून आलायत का? हो, अलिबागला गेलेलो मुलगी बघायला. हो. इथे आपल्या मैत्रिणीची काय अवस्था झाली आहे ते जाणून घ्यायची थोडी पण इच्छा नाही तुम्हाला? राजा होय, अगं राजन आलाय. एकदा बघ तरी. आता तू साथ मारले तिला. बहुधा आता आमचा आवाजही ओळखेन कशी झालीये ती. डॉक्टर, हा राजन सबनीस आणि राजन हे डॉक्टर खटेवाल, सायकॅट्रिस्ट आहे. राजन, ह्या केसमध्ये ना काही गोष्टी क्लिअर होत नाही. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही याच्यावरती प्रकाश टाकू शकाल. डॉक्टर खेटवालांनी माझ्याकडे बरीच चौकशी केली होती आणि आम्ही बोलत असताना नेमकं तुझा कॉल आलेला. आठवतो तुला? हो, तुम्ही मला म्हणाला होतात. पण मग तिच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही तिला इथे घेऊन आलात? हो, आणि तिला इथे आणायचा निर्णय घेण्याच्या आधी मी तुला कॉल करून कळवलं होतं आणि तू म्हणाली होतीस की गैरसमज निर्माण होऊ नये, मला तुला काहीतरी सांगायचं. त्यामुळे माझ्या त्या मैत्रिणीच्या डोक्यावर परिणाम झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी तिला घरी घेऊन येणार आहे आणि इथे ती किमान आठवडाभर तरी राहणार आहे माझी बायको म्हणून.
बाय द वे, हे नाटक असेल हा? आमचं काही लग्न वगैरे काही झालेलं नसणार. हा मग तर मग एक मित्र म्हणून मी तुला मदत करू ना. कसली मदत? हेच, तिला घरी घेऊन यायची. निव्वळ मैत्री असेल तर या घेऊन, पण जर त्या उपर काही असेल तर असंच म्हणालेलात ना तुम्ही. हा आठवलं. आणि हो, नेमकं त्यावेळेस तिथे नाना आले, त्यामुळे मी मोबाईल लपवला. त्यामुळे ललना तुमची बायको म्हणून आठवडाभर राहणार हे मी ऐकलंच नाही. तुम्ही फक्त घेऊन येणार हे ऐकलं आणि म्हणून मग. म्हणजे चूक तू केलीस आणि शिक्षा मला देत होतीस. मला सोडून जात होतीस ना. सॉरी. उलट आता मला तिची जास्त काळजी वाटू लागली आहे. तिला हे सगळं कळल्यावर. काय बोलताय तुम्ही? हे नाटक करता करता खरंच जर ती आपली मानसिक संतुलन गमावून बसली तर. असं काही नाही होणार. मित्रमैत्रिणींचं महत्व मी पण जाणते. मी देखील मैत्री जपण्याचा प्रयत्न करते. हे आनंदने दाखवून दिलंय. मी जाते. जाण्याचे सगळे दरवाजे बंद केलेत मी. या घरातला प्रत्येक दरवाजा तुला माझ्याकडे आणेल. आणि जर तू नाही आलीस तर मी तुझ्याकडे येईन. श्री, मला तू खूप खूप आवडतेस. आपल्या दोघांमध्ये जो गैरसमज निर्माण झाला ना, तो पुन्हा कधी नाही होणार. मी तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही. छान. तुम्हाला बोलायला वेळ मिळावा म्हणून मी एकांत दिला, तर तुम्ही मैत्रीवर कसले बोलताय? अगं ते. चुप बस. दिवसभर इतर टेन्शन खाली वावरत होतात, तर आता स्वतःसाठी तरी वेळ द्या. काय बायको कशी आहे? तू काय करतोस तिथे? काय आहे ना बाई साहेब, जिचं बाई तिथं तिचं दादल्या आहे की नाही. तू माझा नवरा नाहीयेस. तू कोकल ग. तू माझा नवरा नाही, तू माझा नवरा नाही, तू माझा नवरा नाही, किती कोकल. पण त्यांनी आपलं नातं तुटतंय थोडंच. शट अप. तुझ्या या अशा कांगाव्यांना सबनीच भुलतील आणि तुझ्यावर विश्वास ठेवतील असं वाटतंय का ग तुला? तसं नाहीये. तू त्यांचा विश्वास गमावलायस आणि मी कमावलाय. चालतो इथून. कोण राहिला इथे लल्लू? तू त्या गावंढळ राजश्रीचा मित्र आहेस ना, तिच्यासाठीच हे करतोय ना. हळू 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 हळू. या अशा आवाजांचे बाहेर वेगळे अर्थ जातात ना. इथं आपण दोघं अशा दिवसा डोळ्या बेडरूम मध्ये. कोणाचं आहे बेडरूम? राजन सबनीसचा आहे का? ए, चल 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 चल. त्या सबनीसांनी मला दुसरी रूम दिली राहिला. आपल्याला लगोलग शिफ्ट व्हायचं तिकडे. चल. मी इथून कुठेही जाणार नाहीये. अच्छा, म्हणजे मी तुला उचलून न्यायचं असं तुला म्हणायचंय का? उचलू बुवा, तसंही करूया की. हा, फक्त रूम साफ होऊ दे. एकदा रूम साफ झाली की मी आलोच समज आतमध्ये. हे बघ, मी असलं काही करणार नाहीये आणि तुलाही करू देणार नाहीये. बोलण्यात फार वेळ घालवतेस बाई तू. मी एक काम करतो, रूम साफ झाली का बघतो आणि येतो तुला घ्यायला. मग उचलीन तुला. हॅलो एव्हरीबॉडी. अरे काय, तू आज काय करत होतास? काय म्हणजे? काही नाही, बायकोला पिडाय गेलो तो आतमध्ये. तू हे नाटक खरंच तर समजू लागला नाही आहेस ना? नाटक? नाटक?
नाटक? हे नाटक नाहीये हेच ठसून सांगायला गेलतो आतमध्ये मी तिला. म्हणजे मिसेस ललना आनंदराव पाटील पाहायला लय भारी वाटते. त्यांनाच. ऐकतेस ना दुर्गे? ते हसण्याचे आवाज म्हणताय ना? ऐकले. असं खळखळून हसणं काय सांगतं? मनावरचा सगळा ताण उतरून मन मोकळी झाली. आणि त्या हसण्याच्या आवाजात आपल्या श्रीचा आवाज टिपलात का? हा प्रश्न मला तुला विचारायचा होता. आपली श्री खुशीत हसते याचाच अर्थ ललनाचा खोटेपणा सबनीसांना उमगला. ही सबनीस मंडळी खूप चांगली आहेत. आपली श्री सुखात राहिली ते. होय हो, मनातली सगळी काळजी आणि मनावरचं दडपण आता सगळं दूर झालं. एकूणच काय दुर्गे, संपतरावाचं प्रकरण असो किंवा ललनाचं, आपल्याला राजन सबनीसांचं मन ओळखायला मदतच झाली. दुःखाशिवाय सुखाची चव कळत नाही असं म्हणतात ना, ते उगीच नाही दुर्गे. आणि म्हणूनच बाई, आता नवीन काही संकट नको. इडा पिडा टळो आणि अमंगळ सळो की पळो. बऱ्याच दिवसांनी आज हा बंगला हसतोय. याचं सारं श्रेय राजश्री तुला. तू ज्या प्रकारे परिस्थिती हाताळलीस ना, ती खरंच कौतुकास्पद आहे. मला नाही वाटतं आमच्यापैकी कोणाला हे जमलं असतं. पण मुळात असं कधी वाटलंच नव्हतं की ललना अशी वागेल. नाही म्हणजे खरंच मला कधीच वाटलं नव्हतं ती अशी काहीतरी करेल. मी तिला चांगली मुलगी समजले. तरीही ललना चांगलीच आहे. बघा, आता इतकं महाभारत घडलं तरी त्याला तीच चांगली वाटते. आई, अगोदर सगळ्या मागचं कारण जाणून घे आणि मग विचार कर मला काय सांगायचंय. बघ बाई राजश्री, पुढे तुलाच हा सद्गुणाचा पुतळा सांभाळायचा आहे. अहो, ते दोघे एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घेतील. दोघांचाही स्वभाव सारखाच आहे की. अगदी अनुरूप जोडा. म्हणजे आमच्या गावाला म्हणतात ना, नगस नग शोभून दिसतो. अगदी तसं. आणि आमची राजश्री सुद्धा गुणाची आहे बरं. कधी कोणाचं वाईट नाही करायची. माझ्यासारख्या दारुडे मित्राला तिने सांभाळले. मी किती वाईट वागलो तरी सुद्धा नाना एकदा मला बेदम मारत होते, तेव्हा सुद्धा नानांना सांगत होते, याला मारू नका, याला मारू नका म्हणून. म्हणजे आहे एक मोठी स्टोरी. नानांची वाडी आम्हाला मिळावी म्हणून आमच्या घरांमध्ये संघर्ष सुरू होता. आणि हा संघर्ष इतक्या टिपेला पोचला की पार राजश्रीचं लग्न मोडेपर्यंत बदल केली सगळ्याची. ही माझी बायको होईल असं माझ्या मनावर बिंबवलं गेलं होतं. चांगलीच आहे किती. कोणालाही असंच वाटेल की अशी बायको असं म्हणून. मी पण गेलो वाहवत. गावभर बोभाटच करून टाकलं की आमचं लग्न झालंय म्हणून. म्हणजे ही ललना आता जे करतीये ना, तेच मी केलं. फक्त थोडं आणखी खालच्या थराला जाऊन. मग नानांनी एकदा मगाशी म्हणलं नाही का, बदड बदड बदडला, पार सोल पडला, प्रसादच दिला चांगला. हिच्या वडिलांनी त्यांच्याकडे पाहून असं वाटत नाही ते असं करतील म्हणून. नाना, आमचे नाना आहेतच मोठे धीराचे. कुठवर संयम पाळायचा आणि कुठं आवाज चढवायचा बरोबर कळतंय त्यांना. आत्ताही हा जो काही तुमच्या समोर मी उभा आहे ना, त्यांचीच कल्पना.
जी आम्ही दोघांनी मिळून सत्यात आणली. अरे बापरे, केवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी आम्हाला तारलंय. त्यांचे आभारच मानायला पाहिजेत. आनंदा, मला तुझे आभार मानायचे. खरंच तू जर वेळेत कॉल केला नसतास ना, तर मला आणि नानांना ही कल्पना सुचलीच नसती. ए अगं, हे मित्र कधी हात जोडतात का? मित्र हक्क गाजवतात. राजश्री, मला एक क्षण वाटलेलं की मी तुम्हाला कायमची गमवून बसले. संपत काकांनी जेव्हा माझ्यावर आरोप केले तेव्हा तुम्ही विश्वास दाखवलात आणि मी. राजश्री, अगं शांत हो. माणसाच्या हातून चुका होतात, पण झालेल्या चुका वेळेत सुधारणं हा शहाणपणा असतो. आमचा राजन तर हातपाय गाळून बसलेला. नेहमीचं पालुपत पण चालू झालेलं, मला लग्नच करायचं नाही म्हणून. अगं तू निदान मार्ग तरी काढलास. हाई, आता जास्त तिला डोक्यावर चढू नका, मेरे वाटेल ती. अहो मॅडम, अहो माझ्यावरच उपकार झाले. चला, त्यानिमित्ताने माझ्या हातून एक तरी चांगलं काम झालं. अहो एक नाही, याच्यातून 2 घराचं भलं झालंय. मला आता नानासाहेबांचे पण आभार मानायला पाहिजे. आणि हो, मला ललनाच्या आई वडिलांना पण भेटायला जायला पाहिजे. हो. वेलकम लल्लू. स्टॉप कॉलिंग मी लल्लू. मी पुन्हा सांगते की मी तुझी बायको नाहीये. मी तुझ्या बरोबर कुठेही जाणार नाही. हे बघे लल्लू, तू किती आदळा पटकर राघव, पण एक लक्षात ठेवायचं, जिथं तू तिथं मी. हा? आणि ही काळ्या दगडावरची रेख समजायची बरं का. राजन, तू काहीच बोलणार नाहीस का? अरे हा म्हणतो म्हणून तूही याला माझा नवरा म्हणू लागलास. हीच गोष्ट तुलाही लागू होते ना लन्ना? तू म्हणतेस म्हणून आम्ही सगळ्यांनी तू आनंदची नाहीस तर राजनची बायको आहेस असं मानायचं का? अहो, हॉलमध्ये फार खडाजंगी चालली हो. दुर्गा, ज्यावेळेला सत्य समोर येतं ना, तेव्हा असत्य असाच कांगावा करू लागतं. आपण सबनीसांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवला, आपली चूकच झाली. आपली? दुर्गाबाई, आपली नाही, तुझी. अफवांवर आपण किती पटकन विश्वास ठेवतो. ललना काय किंवा संपतराव काय, ही मंडळी वावड्या उठवण्यात तरबेज. अगं कित्येकदा आपल्या कानाने ऐकलेल्या आणि डोळ्याने पाहिलेल्या गोष्टी सुद्धा फसव्या असतात दुर्गे. हो, हे आता मला कळलंय. आपण जेव्हा संभ्रमात पडतो ना, तेव्हा आपण आपल्या मनाचं ऐकायचं आणि मगच निर्णय घ्यायचा. आता आज सकाळच बघ, घरातून निघतानाच तू राजांना दोषी ठरवून मोकळी झालीस आणि म्हणूनच तुला ललना खरी वाटू लागली. यापुढे अशी चूक मी कधीच करणार नाही. नाही ग, तुला दोष देत नाहीये दुर्गे. एक से अनोखे बंधन, एक से अनोखे बंधन. अगं, तुझ्या चुकीची शिक्षा बिचारा राजश्रीला घ्यावी लागली असती. प्रतिकूल परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा तिच्यावर मात करण्याची जिद्द मनाशी बाळगावी. अशी जिद्द आपल्याला जीवनात सदैव आनंदी ठेवते. आज आता मला खूप आनंद होतोय. न लढताच
आपल्या श्रीला न्याय मिळतोय यातच मला खूप आनंद आहे. अशी काय बघतेस माझ्याकडे? खोटेपणा उघडा पडला की माणसाचा चेहरा किती काळा ठिक्कर पडतो ते पाहते. मी खोटेपणा केलेला नाही. खोटेपणा तर हा गाव गुंड करतोय. ललना तू उगाच गोंधळ घालतेस. हो नाही, बघ लल्ला, तुझा खोटेपणा सगळ्यांच्या लक्षात आलाय. आता तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. राजन, तुला माझ्यावर विश्वास नाहीये? तू या सगळ्यांना का सांगत नाही की मीच तुझी बायको आहे? मी इथं असताना असं कसं बोलतील ते? हा, तुझं थोबाड बंद करा. राजन, प्लीज याला हकल. तो तुझ्या बायकोला काहीही बोलतोय आणि तू ऐकून घेतोयस. अरे उगा ओरडतीये तू. अगं त्यांचा माझ्यावर विश्वास बसलाय. हा, तू गमावलायस. मॅडम, आता तुम्हीच सांग, मी हिला या अशा अवस्थेत घरी कसं घेऊन जाऊ? अशा अवस्थेत म्हणजे? अशा म्हणजे या अशा डोकं फिरलेल्या अवस्थेत. मला ना आता खात्रीच झाली, माझी लाडकी लल्लू, तिच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय. नाहीतर माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी लल्लू माझ्या समोर असं दुसरंच कोणाच्या तरी नवऱ्याजवळ कसं काय? लल्लू, व्हॉट इज दिस? अहो, ती ललना खूप बनेले, अजून वटणीवर येत नाहीये. येईल, लवकरच येईल. अहो पण केव्हा? माझा तर आता धीर सुटत चाललाय. तुझ्या पण ना उतावेळपणाची कमाल आहे दुर्गे. अगं आत्ताच तुला मी समजावलं होतं ना, परिस्थितीला धीराने तोंड दिलं पाहिजे. मला नाही जमत. आहे मी उतावीळ, आणि माझा हा गुण माझ्या श्रीमध्ये पण आहे. खरंय, आहे काहीशी ती उतावळी, पण तिने माझेही काही गुण घेतलेत. ही अशी सहजासहजी हार मानणारी नाहीये. आणीबाणीच्या वेळी शांतपणे विचार करते आणि सगळं काही निभावून नेते. अहो पण इथे डोक्यावरून पाणी जायला लागलंय. पाणी जितकं वर चढतं तितक्याच लवकर ते उतरतही. तोपर्यंत आपण इथे हातावर हात घेऊन बसून राहायचं का? हा, तू असं काही करणार नाहीयेस दुर्गा. तुझ्या याच स्वभावामुळे आपण इथे बसून आहोत. तुमच्यासारखं डोक्यावर बर्फ ठेवून शांत बसणं मला नाही जमत. दुर्गे, एक लक्षात ठेव, अंतिम विजय हा सत्याचाच असतो. मी एक कामच करतो, आपल्या बाळांना काय नाव त्यांची? हा, टिल्लू. टिल्लू ना पिल्लू, त्यांनाच आणतो समोर. मग ते तुझ्या समोर जेव्हा करून रडतील ना, तेव्हा तुलाही त्यांना आई असंच ऐकू येईल. मग पाझर फुटेल तुझ्या मनाला, आणि तुझ्या सगळ्या गेलेल्या स्मृती जाग्या होतात की नाही बघ. ए, माझं लग्नच झालं नाही तर टिल्लू पिल्लू येणार कुठून? काय म्हणालीस? लग्न झालं नाहीये? मग हे